Nichi. नमस्कार मंडळी. तर आपलं गाणं मिक्सिंग करून झालेलं आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मिक्सिंग बद्दल खूप काही माहिती तुम्हाला मिळेल अँड खूप मजा येईल या व्हिडिओमध्ये. तुम्हाला एक गाणं ऐकायला सुद्धा. आणि लवकरच गाणं आपल्या ह्याच युट्यूब चॅनल रिलीज होत आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा. स्वतःपर्यंत ठेवू नका, दुसऱ्यांना पण पाहू द्या जरा कॉन्टेंट भारी. तर मी आहे गणू, वारे म्युझिक स्टुडिओ मधून. गणू गणू वळूया आपल्या स्क्रीनकडे. चला. ओके. जसं तुम्ही बघता आता समोर मिक्सर ओपन आहे आणि खूप साऱ्या आपल्या फाईल्स आहेत. तर काही ते रेकॉर्डिंग मी नंतर रेकॉर्ड सुद्धा केलेल्या आहेत, ज्या रिक्वायर्ड होत्या वेव्स, त्या रिकॉर्ड झालेल्या आहेत. तर छान गाणं आपलं मिक्सिंग झालं आहे. एकदा मी तुम्हाला मिक्सिंग झालेला जो ऑडिओ आहे ना, एकदा तुम्हाला ऑडिओ ऐकवतो. ऑडिओ ऐकून बघा. छान. हेडफोन मध्ये आहे का? हेडफोन किंवा स्पीकर असेल तुमच्याकडे तर स्पीकर मध्ये आहे का? एक डिटेलिंग तुम्हाला कळेल. ओके, लेट्स प्ले. गणू. श्री सिद्धी विनायक श्री मयूरेश्वर वरद विनायक मोर्या. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंतामणी मोर्या. श्री गिरिजात्मज श्री ओंकारेश्वर हो महागणपती मोर्या. राईट. खूप भारी साऊंड करतायत पहिल्यापेक्षा. जे तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये कसं हे साऊंड करत होतं. लास्ट व्हिडिओ नक्की बघा. आपण या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला हे सगळं क्लिअर करणार आहे की मिक्सिंग मध्ये काय काय यूज केलंय, काय काय झालंय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की कंप्रेशन EQ कसं होता. तर ह्या व्हिडिओमध्ये काय काय इफेक्ट आणि काय केलं हे सगळं मिक्सिंग चॅनल मध्ये बघूया. ओके, या स्क्रीनकडे. ओके, साऊंड भारी करताय. फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑडिओ चेक करूया वर्सेसचा. श्री सिद्धी विनायक श्री मयूरेश्वर वरद विनायक मोर्या. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंतामणी मोर्या. हा जो आहे सिंगल ऑडिओ क्लिप आहे. ऍडिशनल ह्याच्यामध्ये ऑडिओ क्लिप नाहीये, तरी भारी साऊंड करत आहे आणि मलाच ऐकून खूप मजा यायला लागली, भारी येते. मला खूप आतुर आहे हे गाणं लवकरात लवकर रिलीज करायचं युट्यूब चॅनलला. भारी व्हिडिओ, सोलो व्हिडिओ बनवूया गणपती बाप्पासाठी. नक्की साथ द्या. ओके. तर मिक्सिंग चॅनलमध्ये मी काय काय यूज केलंय. फर्स्ट ऑफ ऑल तर इथं खूप सारे EQs आणि वेव्स आपण टाकले. त्याच्यामध्ये MGUR CGR यूज केले इथे, ज्यांनी मी कंप्रेस आणि वोकलचा गेन इथे वाढवलेला आहे. आणि माग EQ यूज केलाय. फ्री प्लगइन आहे माग EQ. त्यामध्ये थोडा EQ केलाय आणि बाकी ह्याच्यामध्ये
अट्रॅक्टिव्ह आणि सबट्रॅक्टिव्ह इक्यूज इथे यूज केले, रेझोनन्स कट केले, बॅड फ्रिक्वेन्सीज डाऊन केलेत, राईट. खूप सारे इक्यूज इथं यूज केलेत. देन या सगळ्यांना झाल्यानंतर थोडं इथं सॅच्युरेशन, जी आता वोकलमध्ये तुम्हाला सॅच्युरेशन एक डेप्थ दिसते, ती सॅच्युरेशन ऍड करण्यासाठी वेव्ह प्लगइन, स्टॉक प्लगइन FL स्टुडिओचा वेव्ह प्लगइन यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट वळूया. हे सगळं झाल्यानंतर ह्या मिक्सर चॅनलला इथे अजून प्लगइन्स ऍड केले. पहिला कोरस ऍड केला, तर हायपर कोरस अगेन FL स्टुडिओचा स्टॉक प्लगइन, त्याला प्रीसेट आपण यूज केलेला, इथे काही छेडलेले, राईट. आता मी छेडत नाहीये, मिक्सिंग ऑलरेडी झालेली आहे. ओके, तर बघा नक्की पुढे. त्याच्यानंतर स्प्रेडर. आता गाणं एवढं वाईड कसं साऊंड करतंय, वाईड. हे अगर मी बंद केलंय तर साऊंड एकदा नक्की चेक करा. श्री सिद्धिविनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. सेंटर मध्ये आपल्याला साऊंड येतं, राईट. पण जेव्हा मी इथे स्प्रेडर लावतो FLचा, तर स्प्रेडर मध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला व्हाईट साऊंड येतंय. नीट ऐका. श्री सिद्धिविनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. सर्टलचा इथे थोडं सर्टलचा व्हाईट साऊंड केलंय, कारण ते गाण्यामध्ये एक नॅचरल वाईब यावी, एक डेप्थ ऍड व्हावी, एक इमोशन क्रिएट होईल. त्याचं स्प्रेडरनी खूप छान काम केलं याच्यामध्ये, राईट. हा, ऑफकोर्स मी ठरवलंय, पण प्लग इन यार, आपण तर साधन आहे, राईट. ओके, पुढे पाहूया. पुढे इथं सॉन्ग ऑर्डर वोकलला अप करायसाठी, जी वोकल आपली दबी दबी साऊंड करते ना, मोरया मोरया. ही जी वोकल साऊंड करते त्याला अजून उचलायसाठी वोकलला असं फ्रंट मध्ये स्प्रेड करून फ्रंट मध्ये आणलाय वोकलला, त्याच्यामध्ये साऊंड ऑर्डर यूज केला. मोरया मोरया. ऑन करून ऐकला, ऑफ करून ऐकू. मोरया मोरया. हे ऑफचं होता, ऑन. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. मंगल मूर्ती मोरया. राईट. ओके, याच्यानंतर परत एक युक्यू यूज केलाय. याच्या जी बॅड फ्रिक्वेन्सी होती अजून ती कट केले मिड मधनं. देन SPL यूज केले, जे आपले साऊंड असतात ना, हे काही साऊंड असतात ना, ते आपल्याला रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला इथे. खूप छान प्रकारे यांनी रिड्यूस काम केलंय. आणि बाकी पीक कंट्रोल चाललंय. पीक कंट्रोल काय आहे, साईड चेन आहे हा. याच्यावर तुम्हाला जर स्पेसिफिक साईड चेन FL स्टुडिओमध्ये प्रॉपर कसा करायचा, त्याचा जर तुम्हाला बघायचं असेल, नक्की मला कमेंट करा ह्या खाली, याच्या खाली. मी तुम्हाला ते एक स्पेशल त्याच्यावरती व्हिडिओ आणेल तुमच्यासाठी. ओके, तिथं साईड चेन केले, तर साईड चेन मध्ये बघूया काय काय टाकलंय. साईड चेन मध्ये मी पहिला घेतलं रिवर्ब. ही सेटिंग्स आहेत रिवर्बची. जर काही कळलं नाही तर व्हिडिओ पुन्हा बॅक करून बघा आणि समजून घ्या, नीट ऐका, हेडफोन किंवा स्पीकर मध्ये ऐका. ओके, हे आपला रिवर्ब आहे. इथे परत त्याच्यामध्ये मिडला ठेवलाय आपण रिवर्ब, कारण फ्रिक्वेन्सी तिथे जसं हार्श पण नको, जसं आपल्याला मडी पण नको, त्यामुळे मिडला एक रिवर्ब ठेवलेला आहे आपण. ओके, त्यानंतर डिले घेतलाय. डिले तर फ्रुटी डिले 3 यूज केलाय. याच्यामध्ये खूप चेंजेस नाही, पण इथे टायमिंग, लेवल अँड वेट अँड टोन इथे तुम्ही चेक करू शकता. तर इथे टायमिंग, तर डिले यूज केलाय आपण ह्याच्यामध्ये, फ्रुटी डिले 3. याच्यामध्ये टाइम, स्टेरिओ, लेवल, कट ऑफ, परत वेट, टोन, हे सगळं करून ह्याच्यामध्ये परत साईड चेन इथे केलाय. हे सगळे नॉब्स आहेत ना, त्याला जॉईंट्स आहेत. तुम्हाला एक नमुना दाखवतो, हे बघा, राईट. ह्या नॉबला लक्ष द्या, ही जी नॉब आहे या नॉबकडे लक्ष द्या. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. म्हणजे जसं वोकल्स येईल ना, त्या जिथे वोकल्स थांबतील तिथे हा डिले येईल. जसा वोकल्स येतात डिले डाऊन होतो, राईट.
जिथे वोकल्स येतात तिथे डिले डाऊन होतो, आणि जेव्हा वोकल्स आपल्या बंद झाल्या तर आपला डिले खुलतो, तिथे ओपन होतो डिले. त्यामुळे आपल्याला एक वाईड वाला अजून छान इफेक्ट आपल्याला ऐकायला मिळतो. ओके, रिवर्बचं पण सेम तसंच आहे. रिवर्बचं दाखवतो तुम्हाला. आता ऑफ आहे, ऑन. ही नॉब बघा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. ओके, तेव्हा म्हणजे प्रॉपर हे वर्सचं पूर्ण मिक्सिंग झालं. मोरया मोरया गणपती बाप्पा. या इथून बघूया. टोटल जर आपली मिक्सिंग वर्सेसची कंप्लीट झाल्यावर ही प्रॉपर कशी साऊंड करते ते पाहूया. तुझ्या नावाने होई साऱ्या शक्तीचा संचार, तुझ्या सारखी कोणाची नाही रे युक्ती. हो तूच मोडितो दुष्टांचा अहंकार, सखा तू सारा जनांचा, तुला पूजितो सारा संसार. सिंगर भारी आहे, गायला भारी सिंगरनी. ओके, छान आहे. तर हेच झालं मिक्सिंगचं. आता आपण कोरस इफेक्ट, खूप जणांना माहित नसतं यार कोरस इफेक्ट काय आहे, ऍक्च्युली काय होतं. तर असा हा कोरस इफेक्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये 4 वोकलच्या लेअर मी यूज केलेले आहेत. ओके, 4 लेअर यूज केले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जी मेन लेअर, देन त्याच्यामध्ये अजून 3 लेअर, तर पॅनिंग, हे सर्व आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे पटापट बघूया. ते EQ झालेले तिथे, परत ते कंप्रेस करून वोकलचा गेन सेट केलाय. ओके ओके, डिपेंड्स ऑन वेव ॲकॅपेला ती काय बोलते त्याच्यावर आपण डिपेंड करून तेवढाच सर्टसचा गेन अप केलाय. जेवढे रिक्वायरमेंट आहे तेवढंच, जास्त नाही. ओके, पुढे सेम विंटेज फ्रुटी वेव, याला पण सॅच्युरेट केलाय थोडासा वेव शेपरनी, आणि गोड अजून फ्रंटला आणले वोकल. हा फ्रंटला भारी घेतो हा गोडायझर वोकल्सला. फक्त तुमच्या वोकलला ह्याचा कोणता प्रीसेट कोणता लागतो ते आपल्याला नक्की माहित पाहिजे, आणि चेक केल्यावरच कळणार तुम्हाला. ह्या जी वोकल आहे ह्याच्यामध्ये ए प्रीसेट जो आहे तो छान येते, बसलाय ह्याला. बाकीचे पण असतात प्रीसेट, पण मी बाकीच्या गाण्यामध्ये डिपेंड ऑन कसं गाणं आणि कसं साऊंड करायचं त्याच्यावरती आपल्याला ते मिळतं, करावं. आणि ह्याच्यामध्ये पण सेम, याच्यामध्ये फक्त मी रिवर्ब टाकलाय, डिले नाही टाकलाय, कारण त्यासाठी बाकीच्या चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये इफेक्ट ऑलरेडी ऍड केले, डिलेचं साऊंड येत आहे. हे तुम्हाला मी एकदा ऐकवतो. ओव्हरऑल कोरस कसा साऊंड करतात ते मी एकदा तुम्हाला ऐकवतो. गजानना गजानना गौरी पुत्र गजानना, गजानना गजानना गणांचा राजा गजानना. म्युझिक, राईट, म्युझिक सोबत. गजानना गजानना गौरी पुत्र गजानना, गजानना गजानना गणांचा राजा गजानना. लास्ट असं एक रिवर्बचा एक भारी इफेक्ट आला ना, खूप छान. तर ही टोटल ह्याची मिक्सिंग आहे. ह्याच्यामध्ये जे बाकीच्या लेयर्स आहेत, बाकीच्या लेयर्स मध्ये इथे पण SPL यूज केलंय, विंटेज आहे इथे, EQ यूज केले, खूप सारं काम, राईट. ह्याच्यामध्ये पण माग EQ इथे सुद्धा यूज झालाय, बाकी EQ केले. डियाब्लोचा लाईट प्लगइन यूज केलाय इथे, क्लिप आणि पंच बाकीच्या वोकल्स मध्ये आणण्यासाठी. तर ह्या अशा बाकीच्या वोकल्स तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर इथे. गजा गौरी पुत्र गजानना, गजानना गजानना गणांचा राजा गजानना, गजानना राईट. असं एक थोडा बॅक एंडला सुद्धा वाईट केलाय तिथे, आणि तिथे रिवर्ब वगैरे डिले वगैरे काही नाही, ते वोकल्स मध्येच इफेक्ट आहेत. ते इफेक्ट आपण इथे क्रिएट केलेत. तिथे हा इफेक्ट तुम्ही वेळेला फेशरवाला अँड सायमॅटिक डियाब्लो इथे यूज केलाय, किंवा माग EQ झाला, सायमॅटिक डियाब्लो इथे सुद्धा यूज केलाय. असं टोटल आपली जी मिक्सिंग चेन आहे अशी साऊंड करते. गजानना गजानना गौरी पुत्र गजानना,
गजानना गजानना गणांचा राजा गजानना 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 शंकर प्रिय गजानना. नाईस. तर हीच आहे. बाकीचे वोकल्स तुम्ही बघितले तर इथे ह्याच्यामध्ये लेफ्ट राईट पॅन केलाय आणि ह्या सुद्धा जे ऍडलिप्स आहेत त्याच्यामध्ये अजून ह्या सुद्धा ऍडलिप्स आहेत ज्या शॉर्ट शॉर्ट ऍडलिप्स असतात एंडिंगचा एंड वर्ड. गौरी पुत्र गजानना गणांचा राजा गजानना शंकराच्या प्रिय गजानना. तुम्ही ऐकू शकता दोन्ही लेफ्टला सुद्धा आणि राईटला सुद्धा मी वेगवेगळे वोकल्स रेकॉर्ड केले कारण ते टेक्स्चर ती फिलिंग ती वाईब ती यावी त्यामुळे दोन्ही बाजूला एक वेगवेगळ्या फिलिंग सोबत ते गायलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इफेक्ट वगैरे ऍड केले. इथे BX Soft 2 इथे टाकलाय आणि ह्याच्यात सुद्धा BX Soft 2 आणि पॅन केलाय त्याला लेवल्स ऍडजस्टमेंट प्रॉपर केलं ते मिक्सिंग हे पूर्ण झाले. तर ओव्हरऑल सॉन्ग बघूया आपलं कसं साऊंड करतंय. इथून ऐकूया. ओके. गणू श्री सिद्धी विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोर्या श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंतामणी मोर्या श्री गिरिजात्मज श्री ओंकारेश्वर हो महागणपती मोर्या. मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 मंगलमूर्ती मोर्या. गजानना गजानना गौरी पुत्र गजानना 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 गणांचा राजा गजानना. तर खूप छान भारी साऊंड घेतं. लवकरच हे गाणं सगळ्याच प्लॅटफॉर्मला रिलीज होईल. आपल्या युट्यूब चॅनलला पण तुमचा प्रतिसाद द्या आणि हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना अशी कॉन्टेंट बघायला आवडतात किंवा म्युझिकच्या रिलेटेड आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्की मला अजून खूप सारी इथे माहिती आणि व्हिडिओज असे कॉन्टेंट मिळणार आहेत पाहायला. तर ही होती आपली मिक्सिंग प्रोसेस या गजानना सॉन्गची. तर स्टे ट्यून पुढच्या व्हिडिओसाठी. घंटी नक्की दाबा. गणू वारे फ्रॉम वारे म्युझिक स्टुडिओ. गणू गणू गणू.